नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये। आजची जी घटना तुम्हाला मी सांगणार आहे ती खूप खतरनाक म्हणा येईल किंवा भयानक म्हणा येईल। एखादा नॉर्मल माणूस ही घटना करू शकत नाही। त्या देवेंद्र शर्मा नावाचा व्यक्ती असतो, त्याच्या डोक्यावर काहीतरी परिणाम असेल किंवा त्याचा काय मेंटल इश्यू असेल, त्यामुळे त्यांनी अशा गोष्टी केल्या। चला आपण घटनेला सुरुवात करूया। त्यापूर्वी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। देवेंद्र शर्मा नावाचा एक व्यक्ती 1982 साली शाळा शिकत असताना, कॉलेज शिकत असताना त्याने ठरवलं की तो आयुर्वेदिक डॉक्टर बनणार। आणि त्याने पटना येथील एका ठिकाणी BA MS ला ॲडमिशन घेतलं आणि तो 1984 मध्ये BA MS चा डिग्री प्राप्त करून तो डॉक्टर झाला। डॉक्टर झाल्यानंतर त्याने शिकत असतानाच एका मुलीशी लग्न केलं। लग्न केल्यानंतर आयुर्वेदिक डॉक्टर बनल्यानंतर त्याने जनता क्लिनिक नावाचं एक हॉस्पिटल खोललं आणि 1984 पासून 1994 पर्यंत तो खूप आपलं प्रामाणिकपणे काम करत होता। आयुर्वेदिक दवाखाना खोलला होता। खूप माणसाला त्याच्यापासून फायदा होत होता किंवा चांगल्या प्रकारे आपला ज्याच्यासाठी माणूस डिग्री प्राप्त करतो तो जर चांगल्या पद्धतीने केला तर खूप उत्तम आहे। असं त्याचं जीवन सुखी चालू होतं। बायको होती, मुलगा होता आणि तो 10 वर्ष माणसांना आपली सेवा देत होता। ही सेवा करत असताना त्याला 11 लाख रुपये त्याच्यापाशी ह्या कामातून साचलं, चांगल्या कामातून। पण काही म्हणा किंवा एखाद्याचा वाईट काळ सुरू व्हायचा असला तर तो काय सांगून येत नाही। तसंच ह्याचा वाईट काळ मित्रांच्या पद्धतीने आला। त्याचे मित्र गप्पा मारत असताना म्हणले, तुझा पैसा गुंतवायचा असेल तुला डबल टिबल नफा मिळेल आणि आम्ही असं करणार आहे। त्याचा मित्र म्हणला की आम्ही गॅस एजन्सी खोलणार आहे, गॅस सिलेंडरची एजन्सी खोलणार आहे। त्यात तू तुझं पैसा गुंतव, मी माझं गुंतवतो आणि आपण त्याचं डबल टिबल पैसा होते। ह्याला बी चांगला वाटला। पैसा कुणाला नको असतो का? तसंच ह्या डॉक्टरला वाटलं आपलं पैसा डबल टिबल होत्याला, म्हणून त्याने त्या गॅस एजन्सीमध्ये स्वतःच 11 लाख रुपये गुंतवलं। काही दिवसानं कळालं की ती गॅस एजन्सी फेक आहे आणि तो माणूस पळून गेलाय। जो त्याचा मित्र होता तो पळून गेलाय। ह्याचा 11 लाख रुपये बुडालं। ह्या धक्क्यात तो खूप दिवस दवाखाना बी त्याने बंद केला आणि खूप दिवस ह्या धक्क्यातून तो सावरण्यात होता। काही दिवसांनी त्यातून जो देवेंद्र शर्मा बाहेर आला तो पूर्वीचा प्रामाणिक असा डॉक्टर नव्हता। तो त्यातून विकृत विचारांचा किंवा शैतानी वृत्तीचा ह्या समाजाला घातक असा देवेंद्र शर्मा बाहेर आला आणि त्यांनी फुल प्लॅन बनवला आणि तो माणसाच्या अवैधरित्या किडण्या काढू लागला आणि विकू लागला। आणि त्याला ह्या कामात त्याचा मित्र एक डॉक्टर मित्र होता, अमित, तो मदत करायचा। एका किडनीला तो 6 ते 7 लाख रुपये घ्यायचा। 2 किडन्या ट्रान्सफर अवैधरित्या गैरकानूनी त्याने 11 लाख रुपये त्याचं 2 किडन्या तर मिळून गेलं। पण त्याने हा व्यवसाय बंद केला नाही। खूप दिवस हा 1995 पासून सुरू होता। काही काळ त्याने हे किडन्याचं रॅकेट चालूच ठेवलं, पण ह्यात त्याला पकडाय जायची भीती होती। आणि ते किडनीचं चालू असताना, गैरकानूनी किडन्या लोकांच्या काढून विकणं चालू असताना त्याला रिस्क वाटायला लागली। 1-2 वेळा सापडण्याची शक्यता वाटायला लागली आणि त्याचं मन बी त्या कामात क्षेत्रात भरल्यानंतर त्याने काय केलं, एक गँग तयार केली। गँगमध्ये 5-6 जण माणसं त्यांनी जी 2 नंबर धंदा करते बघा, आपण पिक्चरमध्ये मूवीमध्ये बघत असतो, जी डाकूच्या त्या विलनच्या हाताखाली जी गुंड असतात तशा प्रवृत्ती त्यांनी 5-6 लोक गोळा केली। आणि त्याने दुसरं त्याने काय चालू केलं, आधी पहिलं किडनी रॅकेट, आता त्याने दुसरं अलीगडचं जंगल निवडलं आणि त्या जंगलातला सुनसान एरिया बघितला। तिथे जे रात्रीचे ट्रक जायचे गॅसचे, त्या ट्रकला तो अडवायचा, त्याची टीम गँग आणतोय। आणि अडवल्यानंतर त्या ट्रकमधील गॅस सिलेंडर काढून घ्यायचे। त्या माणसाला, जो ट्रक ड्रायव्हर आहे, त्याला किडनॅप करायचं, त्याला अशा ठिकाणी न्यायचं जंगलात, तिथे त्याने अड्डा केला होता, तिथे त्याची किडनी काढून विकायची, तो माणूस मरायचा। एकतर पहिलं गॅस सिलेंडरच्या टाक्या स्वतःच्या एजन्सीमध्ये त्याने एजन्सी खोलली,
त्या स्वतःच्या एजन्सीमध्ये काळ्या धंद्याने विकायचा. दुसरं त्या ट्रक ड्रायव्हरची किडनी काढून ते विकायचा, तिथं पैसा यायचा. आणि तिसरं ते ट्रक राहिलेली काळ्या बाजारात कमी पैशात विकून टाकायचा. एका क्षेत्रात त्याला तीनदा पैसे मिळायला लागलं. आणि त्या ट्रकच्या ड्रायव्हरच्या बॉड्या तिथंच अलीकडच्या रस्त्याला हजारा कॅनल म्हणून एक ओढा होता, पाणी व्हायचं, आणि त्यात 1200 मगरी होत्या. ती ज्याचं किडण्या काढून मेलेल्या माणसाचा मृतदेह आहे ना, तो त्या हजारा कॅनलमध्ये नेऊन टाकायचा. त्या मगरी फुकटमध्ये त्या माणसाला खाऊन टाकायच्या. यांनी लास्ट ठिकाणी लावायची बी चांगली सोय केली आणि पैशाचं बी. आणि ह्या कामात त्याला खूप मजा येऊ लागली. येऊ लागल्यानंतर हे खूप दिवस चाललं. आणि मगरीने त्या मृतदेह खाल्ल्यामुळं पोलिसांना ह्यात काहीच पुरावे सापडत नव्हते. आणि हा मोकार हिंडत होता. खूप ट्रक ड्रायव्हर त्यांनी मारले, खूप ट्रक अडवले. हे कॅम्पचं सुरूच होतं. आणि तो सापडत पण नव्हता, त्याचा पुरावा सापडत नव्हता. पोलिसांना शक्यच नव्हतं ह्याला पकडणं, कारण ह्याच्या विरोधात पुरावाच नव्हता. मग काही दिवसांनी ह्याचंच मन भरलं बघा. तो क्षेत्र त्याला नको वाटायला लागलं. पहिलं त्याने किडनी रॅकेट, दुसरं आता हे ट्रक ड्रायव्हरच्या हत्या, गॅस सिलेंडरची विक्री. आता त्याने तिसरा प्लॅन केला माणसं मारायचा. तिसरा प्लॅन असा होता, आतापर्यंत त्यांनी 125 किडनी अवैधरित्या ट्रान्सफर केली होती. आणि आता त्याला पैशापेक्षा माणसाचा खून करण्यात खूप मजा येऊ लागली. हा डॉक्टर एक तर सायकोत्री असला पाहिजे, सायकोस किलर म्हणावं लागेल. कारण की ह्याला इतक्या दिवस पैसा पाहिजे होता, आता तो पैशापेक्षा त्याला फुकटमध्ये माणसाला त्याला मारू वाटायला लागलं. मग त्यांनी काय केलं, त्या ट्रक सिलेंडरच्या एजन्सीने ती गँग बंद केली. टॅक्सी अलीगडवरून तो टॅक्सी बुक करून काशगंजला जात असत. आणि त्या टायमाला फोनवरून टॅक्सी बुक केली नव्हती. 2000चा काळ आहे बघा हा. त्या टायमाला रेल्वे स्टेशन, बस स्टँड किंवा टॅक्सी स्टँडवर जाऊन टॅक्सी बुक करावं लागायची, किंवा टॅक्सी स्टँडवरच एजन्सी असायची, त्या एजन्सीकडे जाऊन तो टॅक्सी बुक करायचा. अलीगडवरून तो कासगंजला टॅक्सी घ्यायचा आणि तो रात्रीचा प्रवास निवडायचा. दिवसा हे कांड करत नव्हता तो कधीच. रात्र निवडायचा, रात्रीचा टॅक्सी बुक करायचा, टॅक्सीमध्ये बसायचा. ती एजन्सी एक ड्रायव्हर पाठवायची आणि तिथं तो स्वतःची ID नकली द्यायचा. खोटं नाव सांगायचा, खोटं नंबर सांगायचा, खोटा पत्ता सांगायचा आणि टॅक्सी घ्यायचा. आणि मला कासगंजला जायचं आहे म्हणून रात्रीचा प्रवास निवडायचा. टॅक्सीमध्ये बसला, ड्रायव्हर पुढे टॅक्सी चालवतोय. कासगंजचा रस्ता धरला. कासगंजजवळ यायच्या आधीच जंगलात जिथं हजारा कॅनलचं लोकेशन जवळ आलं की तो त्या टॅक्सीवाल्याला चाकूनी गळा कापून खून करायचा. आणि ह्या टॅक्सीवाल्यांची तो किडनी काढत नव्हता. तो डायरेक्ट त्या टॅक्सीतल्या ड्रायव्हरला खाली वाढायचा आणि हजारा कॅनलमध्ये नेऊन टाकायचं. तिथं मगरी खायच्या. आणि ती मगरीनं खाताना ह्याला ते मारताना, खून करताना ह्याला खूप आनंद व्हायचा ह्या डॉक्टरला. आणि तेव्हापासून त्याचं नाव डॉक्टर देठ पडलं होतं, डॉक्टर देठ. मग ह्यानी असंख्य अशा त्याने टॅक्सी बुक केल्या आणि त्या टॅक्सी ड्रायव्हरचं तो खून करायचा. आणि सापडत कसा नव्हता की, कारण की त्या टायमात CCTV एवढं नव्हतं. नाव लोकाचं लावायचं, ह्याचं खरं नाव तिथं ID-वरून लावत नव्हता. पोलिसांनी तपास केला तर ते लोकाच्याच खरी ID ह्याची सापडत नव्हती, खरं नावच ह्याचं सापडत नव्हतं. मग खूप दिवस झाल्यानंतर पापाचा घडा तुम्हाला माहिती भरतो तसा ह्याच्या पापाचा घडा भरला. आणि पोलिसांनी ह्याला एकदा टॅक्सी ह्याने बुक केली आणि घेऊन जाताना पोलिसांनी ह्याचा पाठलाग करून ह्याला पकडल्यानंतर काही दिवस तो जेलमध्ये राहिला. आणि चांगल्या वर्तणुकीसाठी ह्याला पॅरोल मिळाली. पॅरोल मिळाले म्हणजे काही दिवस जेलमधून बाहेर सोडते ती, पण जाऊन सही करावं लागते. मग जसा हा 2 महिन्यासाठी पॅरोलच्या जेलमध्ये बाहेर आला जेलवरनं, तसा हा गायबच झाला. 6 महिने फरारीत झाला. पोलीस खूप तपास करायचे पण काय सापडत नव्हता. एक दिवस तो सापडल्यानंतर अजून जेलमध्ये, आता त्याला जास्त जिथं सुरक्षा असते तिहार जेल तिथं टाकला. तिहार जेलमध्ये टाकल्यानंतर बी काही दिवस राहिल्यानंतर अजून त्याला पॅरोल मिळाली. बघा, सरकार किंवा जेल प्रशासन एवढा मोठा कैदी इतक्या खून केलेलं. त्यांनी कबूल करताना सांगितलं 125 किडन्या काढल्या अवैधरित्या आणि
पोलिसांना वाटायचं 25 खून केलं पण म्हणला मी 50 खून करून त्याच्या पुढचं खून मोपलंच नाही तर म्हणला मी. मग ह्याने किती खून केलं असतील बघा. तरी त्याला दुशिंदा पिरॉल मिळाल्यानंतर बाहेर आला आणि अजून तो 2023ला दुशिंदा पिरॉलमध्ये बाहेर आला. तो जो गायब झाला तो 2 वर्ष पोलिस हुडकत होती. जयपूर, दिल्ली, प्रयागराज, जयपूर, दिल्ली, अलीगड या ठिकाणी पोलिसांनी 2023 पासून 2025 पर्यंत हुडकत होती, पण डॉक्टर काय सापडना. मग एक दिवशी खबरीचा फोन आला पोलिसांना की देवेंद्र शर्मा हा खबरीने सांगितलं की तो राजस्थानमधील दौसा जिल्ह्यात आहे आणि पहिले तो 10 वर्ष जिथे काम करत होता प्रामाणिकपणे डॉक्टर झाल्या बांदेकुडी येथील गुडाकटला या गावापाशी, बांदेकुडी येथून 15 मिनिटाच्या अंतरावर गुडाकटला या गावात राम मंदिर आहे, तेथे तो पुजारी या वेशात आहे. पोलिसांनी छापा मारला आणि तेथील पुजाऱ्याला अरेस्ट करायला गेले तर तेथील माणसं आडवी पडली. माणसांना विश्वास नव्हता की हा पुजारी असा खुनी असू शकतो आणि पोलिसांकडे ठोस पुरावा नव्हता. आणि त्याचा हुलिया किंवा आताचा पुजारी दाढी, वय, वेश आणि डॉक्टरचं ह्यांना काय पोलिसांना मेळ लागना किंवा पुरावा सापडना म्हणा. पक्का पुरावा लागतो एखाद्याला अरेस्ट करायचं म्हणल्यावर. मग पोलिस काय केलं, पोलिसांनी साध्या वेशात त्याच्या कीर्तनाला हजर राहायची, तो काय काय करायचा ते बघायची. पोलिसांनी खूप दिवस त्याच्यावर नजर ठेवली पण डॉक्टरचं काहीच सापडना. शेवटी कॉम्प्युटरला त्याचा चेहरा मॅच करायचं पोलिसांनी ठरवलं. जुनं फोटो आणि ह्या नवीन पुजारीचा फोटो मॅच केल्यानंतर नाक आणि तोंडाचा शेप, माणसाचं वय किती बी झालं तरी त्याच्या तोंडाचा, नाकाचा शेप, डोळ्यांचा शेप बदलत नाही. मग ती डोळे कॉम्प्युटरला मॅच झाले, नाक कॉम्प्युटरला मॅच झालं, तेव्हा पोलिसांना खात्री पटली की हाच डॉक्टर डेट आहे किंवा देवेंद्र शर्मा आहे. आणि शेवटी पोलिसांनी कॉम्प्युटरवर चेक केल्यानंतर पोलिसांनी शेवटी त्याला उचललं आणि आता 2025 मेमध्ये त्याला जेलमध्ये टाकले. किती खटाटोप पैसा मिळवण्यासाठी किंवा खून करण्यासाठी. तर ह्या डॉक्टर देवेंद्र शर्माने चांगलं मेहनतीच्या जीवावर डॉक्टर झाला. आयुर्वेदिक डॉक्टर होणं सोपं नाही आणि डॉक्टर होण्यासाठी तुम्हाला माहिती किती कष्ट करावं लागतं. चांगलं कमवलं, 11 लाख जरी त्याचं गेलं तरी त्यांनी वाईट मार्गाला न जाता चांगल्या मार्गाने पैसे कमवलं असतं तर त्याचं अजून कल्याण झालं असतं. 11 लाख गेला, अजून 11 लाख आलं असतं. पण त्यांनी वाईट क्षेत्रात प्रवेश केला किंवा त्याला त्याच्या मेंदूत शैतानाने प्रवेश केल्यानंतर त्याचं पैशाची भरभराटी झाली. पण लोकांचं खून करून, लोकांच्या किडन्या विकून, लोकांचं गॅस विकून, लोकांच्या ट्रका, लोकांचे टॅक्सी विकून, असा जर वाईट मार्गातून आलेला पैसा किंवा वाईट मार्गातून आलेली संपत्ती जास्त दिवस टिकत नाही. तशीच ह्या डॉक्टरची टिकली नाही आणि तो शेवटी 3ऱ्यांदा फायनली आता अरेस्ट झालेला आहे. आता त्याला पेरोल बी मिळणार नाही, आता त्याला फाशीची शिक्षा लागणार आहे. बघा झालं ना, नेहमी आयुष्यात तर तो जीव जातोय. काय त्या संपत्तीचा आणि त्या पैशाचा त्याला कागदांचा उपयोग झाला व. आणि जर जसा पहिला प्रामाणिक होता तसाच जर काही आयुष्यात खूप अडचणी येते त्या माणसाच्या, येऊ दे, अडचणीवर मात करूनच जगणं याला जीवन मानते ते. आणि चांगल्या प्रकारे जगणं, भले पैसा कमी असू द्या, सुख महत्त्वाचं आहे. 125 अवैधरित्या किडन्या लोकांच्या काढून विकल्या, ते 125 जणांचं जीव गेलं आणि 100 त्याने खून केलं आणि मगरींच्या तोंडात टाकली माणसं खायला. एवढं दृष्ट माणूस विचार करू शकतो. आणि अजून सुद्धा आहे ती माणसाला नसते, अजून सुद्धा सायको किलर खूप आहेत. प्लॅन बनवते त्यांचा प्लॅन यशस्वीरित्या पूर्ण पडते. तर व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा. चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.